हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मी सुप्रिया चव्हाण, परिवीक्षाधीन मुख्य अधिकारी. आज तुमच्यासाठी कर निर्धारण परीक्षेसाठीची रिव्हिजन स्ट्रॅटेजी घेऊन आलेली आहे. एक्झामला फक्त 8 ते 10 दिवस आता बाकी आहेत. तर या स्टेजला आपली नक्की काय मेंटॅलिटी असते, काय मनस्थिती असते आणि आपण आता काय करायला पाहिजे, काय फोकस नाही करायला पाहिजे, हे खूप प्रश्न असतात प्रत्येकाच्या मनात. आणि मला अनेकांनी असे प्रश्न विचारले की आता आम्ही काय वाचू, काय वाचायला नाही पाहिजे, टेन्शन आलं तर ते कसं हँडल करायला पाहिजे, याबद्दल काहीतरी सांगा. तर मी तुम्हा सर्वांसाठी हा व्हिडिओ आज घेऊन येत आहे. आपण बघूया. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी प्रत्येक पेपरच्या प्रत्येक मुद्द्यामध्ये नक्की कुठले मुद्दे फोकस करायला पाहिजेत आणि कुठले मुद्दे तुम्ही या स्टेजला आता सोडून दिले तरी चालू शकतात आणि हे सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज किंवा पेपर वाईज कुठल्या मुद्द्याचं आधी रिव्हिजन केलं पाहिजे, म्हणजे कुठल्या सब्जेक्टचं आधी रिव्हिजन केलं पाहिजे, कुठल्या सब्जेक्टचं नंतर रिव्हिजन केलं पाहिजे, हे क्रमांक 1, 2, 3 या बेसिसवर सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी रिव्हर्स स्ट्रॅटेजी सांगणार आहे. रिव्हर्स स्ट्रॅटेजी म्हणजे आता आपली एक्झाम ही 25 ते 26-27 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर तुमचा पेपर ज्या पण दिवशी असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही काय वाचायला पाहिजे, त्याच्या आदल्या दिवशी काय करायला पाहिजे, असं रिव्हर्स सांगत येणार आहे मी. जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही कोणत्याही स्टेजला पाहिला किंवा कोणत्याही दिवशी पाहिला इथून पुढे तरी त्यांनी तुम्हाला काही ना काही दिलं पाहिजे किंवा तुम्हाला त्यातून काही ना काही आउटपुट मिळालं पाहिजे, हा उद्देश असणार आहे. तर आता आपण सुरू करूया आपल्या स्ट्रॅटेजी लेक्चरला. बघा, आता आपण आधी डेट्स बघून घेऊयात. नगरपालिका कर निर्धारण परीक्षेसाठी 25, 26 आणि 27 ऑक्टोबर हे 3 दिवस जे आहेत ते राखीव आहेत. 3 सत्रामध्ये एक्झाम होणार आहे पहिल्या 2 दिवशी आणि तिसऱ्या दिवशी 2 सत्रामध्ये एक्झाम होणार आहे. आता हे सत्र जे आहेत ते 2 तासाचे आहेत. यावरून आपल्याला कळतं की दोन्ही पेपर हे लागोपाठ होणार आहेत, लगेचच होणार आहेत. म्हणजे पहिल्या पेपरचा टायमर संपला की दुसरा पेपरचा टायमर हा ऑन होणार आहे. त्यामुळे पेपरमध्ये गॅप नाही, दिवसांचाही नाही आणि कालावधीचाही नाही आहे. आता आपण बघूया काय करता येईल नक्की. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण बघूया की या स्टेजला तुमची मनस्थिती काय असणार आहे आणि ती कशी हँडल करायची, प्रेशर कसं हँडल करायचं, स्टेबल कसं राहायचं. हे पहा, स्टेबल राहणं हे तर मस्ट आहे. या स्टेजला जर तुम्ही स्टॅबिलिटी तुमची गमावाल तर तुम्ही कॉम्पिटिशनमधून बाहेर पडणार आहात, हे तुम्ही लक्षातच ठेवा. स्टॅबिलिटी व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायचं, तर मी सांगते त्या पद्धतीने फक्त त्या मुद्द्यांना फोकस करून रिव्हिजन करा, शांत राहा, प्रश्न सोडवा, बस. हळूहळू तुम्ही जितकं स्वतःला स्टेबल ठेवाल, कमी बोला, थोडंसं लोकांमध्ये कमी राहा, एकटं फिरा जास्त, जेणेकरून तुमचं जे अभ्यास आहे त्याचं चिंतन होईल, मनन होईल. चिंतन मननाशिवाय अभ्यास हा आपल्याला लाभदायक ठरत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हा जो मुलगा करतोय अंघोळ करतानाही वाचत बसलाय, हे असं अजिबात काही करायचं नाही. इतकी गडबड जर तुम्ही कराल तर मात्र तुमची स्टॅबिलिटी ही तुमच्याजवळ येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे असं अजिबात आपल्याला करायचं नाही. एखादा मुद्दा कमी वाचून झाला तरी चालतो, पण तुमची स्टॅबिलिटी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे या 8 दिवसांमध्ये. तर आता आपण बघूया सिलेबस वाईज. आता एकदा फक्त वेटेज थोडं बघून घेऊया. पेपर 1चं वेटेज आहे 120 मार्कांचं 60 प्रश्न. पेपर 2चं वेटेज आहे 80 मार्कांचं 40 प्रश्न. आता आधी आपण पेपर 1 बद्दल माहिती घेऊ. याला 70 मिनिट असणार आहेत 120 पैकी आणि याला 50 मिनिटे असणार आहेत. हा कालावधी लगेचच सुरू होणार आहे. मीडियम पेपर 2चं मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे आणि पेपर 1च्या बाबतीत मराठीचा पेपर मराठीमध्ये, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत. पूर्ण एक्झाम ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे, सब्जेक्टिव्हिटी कुठेही नाही. मराठी 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी, इंग्रजी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी, सामान्य ज्ञानही तसंच आणि बौद्धिक चाचणी तसंच. आणि इथे मात्र त्यांनी सरसकट 40 प्रश्न 80 मार्कांसाठी असतील असं दिलेलं आहे. सब्जेक्ट वाईज ब्रेकअप दिलेलं नाही आहे, पण साधारणतः कुठला सब्जेक्ट हा जास्त महत्त्वाचा असतो यावरून आपण त्याची प्रायोरिटी ठरवणार आहोत आणि ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण पेपर 1ला सुरुवात करूया. पेपर 1मध्ये पहा, मराठी. आता आपण हे पाहिलं होतं की 15 प्रश्न विचारले जाणार आहेत 30 मार्कांसाठी. पेपर 1मध्ये 4 सेक्शन आहेत, त्यापैकी जर एकच सेक्शन आपल्याला 30 मार्क देत असेल, मराठी असेल किंवा इंग्लिश, तर हा खूप महत्त्वपूर्ण सेक्शन आहे. हे तुमचे टॉप प्रायोरिटीने झालेच पाहिजेत. मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे टॉप प्रायोरिटी, पण आत्ता मी फक्त सब्जेक्ट वाईज किंवा मुद्दे वाईज सेपरेट सांगते. तर बघा, मराठीमध्ये काय करणार तुम्ही, तर शब्दसंग्रह जो आहे, मौरा वाळंबेचा शब्दसंग्रहाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं असेलच. जरी नसेल वाचलं तरी 1 ते 2 वेळा तुमचा आरामात वाचून होऊ शकतं, ते मस्ट आहे. जवळजवळ 15 पैकी
अर्ध्याच्या आसपास प्रश्न हे शब्दसंग्रह व्होकॅब्लरीवर येऊ शकतात. मग त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी इत्यादी मुद्दे येतात. आणि बाकीचे अर्धे जे क्वेश्चन्स आहेत ते ग्रामरवर येऊ शकतात. तर त्यामुळे आता ग्रामरमध्ये पण बघा, तुमचं बऱ्यापैकी ग्रामर वाचून झालेलं असेल, बऱ्यापैकी तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि वीक पॉईंट काय आहेत हे कळलेलं असणार आहे. तर तुमचे वीक पॉईंट जे आहेत, फॉर एक्झाम्पल समजा प्रयोग हा तुमचा वीक पॉईंट असेल, तर तुम्ही काय करणार, प्रयोगचं रिव्हिजन करताना एक पेज घेऊन बसायचं आणि तुम्हाला नक्की काय ट्रिक वापरता येईल प्रयोग आयडेंटिफाय करण्यासाठी हे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल हे समजण्यामध्ये, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. यू आर वेलकम, मी त्याचे आन्सर्स देईन. मग आता प्रयोग, समजा तुम्हाला प्रयोगाची अडचण आहे, तर एक पेज घ्यायचं आणि काहीतरी तुम्ही ट्रिक बनवा की आता हा प्रयोग आयडेंटिफाय करण्यासाठी आपण असं करू शकतो, आणि ते पेज तुमच्या जवळ ठेवा. आणि या पेजचं काय करायचं हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते. तर हे झालं मराठीचं. इंग्लिशचंही तसंच, यामध्ये पण व्होकॅब्लरी म्हणजे सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, इडियम्स, फ्रेजेस यांना आधी फोकस करायचं, आणि बाकीचं ग्रामर जे आहे त्यामध्ये मग तुम्हाला जमणारे कुठलं. मग आता सिंथेसिस हे सोपा पार्ट आहे, तो जमू शकतो. व्हॉइस आहे, डिरेक्ट इंडिरेक्ट स्पीच आहे, हा पण सोप्यामध्ये येतो. तर हे बघायचं, हे आधी करून घ्यायचं. मग अवघडसाठी परत तसंच, मग त्याला एक पेज घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला काय येत नाही ते बघायचं आणि त्याच्यासाठी काय ट्रिक वापरता येऊ शकते हे डोकं चालवायचा थोडासा प्रयत्न करायचा. थोडाच वेळ द्यायचा, अति पण जास्त नाही, कारण आपल्याला बाकीचे पण सब्जेक्टचं रिव्हिजन करायचं आहे. तर हे असे पेजेस प्रत्येक पॉईंट वाईज जे आहे ते तुम्ही तयार करू शकता. तर तिसरा मुद्दा आहे सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानमध्ये सब पॉईंट्स भरपूर आहेत आणि यावर 15 क्वेश्चन्स असणार आहेत. तर यावर आता कसं फोकस करायचं बघा. सामान्य ज्ञानमधील इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र यांना सेपरेट अभ्यास करायचा नाही. जेव्हा तुम्ही पेपर 2चा अभ्यास करणार आहात त्यामध्ये ते कवर होतच आहे. आणि ते भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारला आहे आणि सेकंड पेपरमध्ये फक्त महाराष्ट्राचं दिलं आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता की भारतावर जर प्रश्न विचारले पेपर 1मध्ये तर मग काय करायचं. तर तुम्ही थोडंफार वाचलेलंच असेल, त्याची एखादी रिव्हिजन करून ठेवा आणि तुम्हाला त्यातलं जे आठवत नाही ते एका पेजवर लिहून ठेवा. प्रत्येक पेपरसाठी तुम्ही किंवा प्रत्येक सब्जेक्टसाठी असं करू शकता. आणि त्यातही जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड जातो त्यासाठी तर हे कराच की तुम्हाला जे सध्या आठवत नाही ते एका पेजवर लिहून ठेवा. ते आपल्याला सगळं आदल्या दिवशी वाचायचं, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळी ते बरं पडेल. भूगोलही तुम्ही आत्ता इथे करू नका. इथे जरी भारताचा हा दिलेला असला प्रश्न, तरी 15 पैकी किती प्रश्न भारताच्या इतिहासावर येतील, किती प्रश्न भारताच्या भूगोलवर येतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही भारताचं केलं नसेल तर आता करू नका, केलं असेल तर एकदा रिवाईज करा. तिसरा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्था, विशेषतः महाराष्ट्र. आता यामध्ये पण हा जो शेवटचा मुद्दा आहे शासकीय अर्थव्यवस्था, हा पेपर 2मध्ये कव्हर होतो, त्यामुळे हा इथे सेपरेट करायचा नाही. बँकिंग जे आहे ते पण पेपर 2मध्ये कव्हर होतं, ते इथे करायचं नाही. फक्त भारतीय आयात निर्यात हे आपल्याला वाचायचं आहे. तर हे कशातून वाचणार तुम्ही, परिक्रमा जे आहे त्यामध्ये. आता बघा, भारताची आयात निर्यातीची आकडेवारी पाहिजे आपल्याला, तर परिक्रमाचं बघायची, मे किंवा जून, मला आठवत नाही कोणती एडिशन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला भारताची आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प याबद्दल माहिती सांगितलेली आहे, समरी दिलेली आहे. तर ते मॅगझिन घ्यायचं आणि तेवढ्याच फक्त मुद्द्याचं, आयात निर्यातीशी संबंधित असणाऱ्या मुद्द्याचं रिव्हिजन करायचं. मग कुठल्या वस्तूची, सेवेची आपण जास्त आयात करतो, कुठल्या देशाकडून करतो, कोणाला जास्त निर्यात करतो, कशाची जास्त निर्यात करतो, या गोष्टी लक्षात ठेवायचा. त्यानंतर FDI कोणाचा जास्त येतो, कोणाकडून जास्त येतो, कुठल्या क्षेत्रात जास्त येतो, हे आपल्याला यामध्येच या अंतर्गत बघायचे, कारण त्यावरही प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मग आता अर्थव्यवस्थेचं जर झालं, आता पुढचा मुद्दा बघूया आपण, राज्यव्यवस्था. हा पण मी पाहिलं, तुम्हाला सांगितलं की हा पेपर 2मध्ये कव्हर होतो, इथे करायचा नाही. आता परत चालू घडामोडी आणि पर्यावरणाला किती वेटेज द्यायचं हे लोकांनी विचारलं बऱ्यापैकी. त्यातही तुम्ही पर्यावरण करू शकता, केलेलं असेलच बऱ्यापैकी, कारण हा मुद्दा सोपा आहे तसा. परंतु चालू घडामोडीच्या बाबतीत 1 ते 2 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, कारण हे टोटल सामान्य ज्ञानचा मुद्दा क्रमांक 3 आहे 15 मार्कांना, आणि 6 त्यामध्ये सब पॉईंट्स आहेत. त्यामुळे 2 ते 3 प्रश्न ह्या एका पॉईंटवर जर धरले तर त्यातही सब्जेक्ट्सवर ते जास्त फोकस करणार, चालू घडामोडीवर तसा कमी फोकस असेल. समजा 2 क्वेश्चन जरी आले म्हटले तर 2 क्वेश्चनसाठी तुम्हाला आता रिव्हिजन करायला जास्त वेळ नाही. तुम्ही जर आधी नोट्स काढल्या असतील चालू घडामोडीच्या तर फक्त तेवढं वाचा, नवीन काही वाचू नका. आणि पर्यावरणाचंही तसंच, पर्यावरणामध्ये मुद्दे सब पॉईंट जे आहेत ते कमी आहेत, त्यामुळे याचं रिव्हिजन करा. 2 ते 3 जरी प्रश्न येणार असले तरी ते सोपे असतील, मार्क देऊन जातील. पुढे बुद्धिमापन चाचणी. आता हा मुद्दा सेपरेट 30 मार्कांसाठी आहे, 15 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला मी जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं एकदम सुरुवातीला, की तुम्हाला MPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते व्यवस्थित करायचे आणि सरळ सेवेचे आत्तापर्यंत जे विचारले आहेत ते त्याची फक्त प्रॅक्टिस करा. आणि एखादं पुस्तक आणा फक्त मार्केटवरून, ते तुम्ही केलेलंच असेल.
आणि ते पुस्तक आता सॉल्व करून तुम्हाला कळलं असेल की कुठल्या प्रकारची उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सॉल्व करू शकता आणि कुठल्या प्रकारची उदाहरणं सॉल्व करताना तुम्हाला अजूनही अडचण येते. तर ज्या प्रकारची उदाहरणं सॉल्व करताना अडचण येते, समजा आता ट्रेनवाले असतील तर त्याची ट्रिक बनवायचा प्रयत्न करायचा, त्याचं एखादं एक्झाम्पल समोर लिहायचं, त्याचं सोल्युशन लिहायचं, ते एका पेजवर लिहायचं. असं प्रत्येक मुद्द्यासाठी करा. जे तुम्हाला जमत नाहीत प्रत्येक मुद्द्याचे एक एक एक्झाम्पल समोर ठेवा. हे आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला सॉल्व करायला बरं पडतं. म्हणून हे आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज मुद्दे तयार करणार आहोत, पेजेस तयार करणार आहोत आणि ते फार फार तर किती होतील, 10 ते 15 होतील. त्याचं रिव्हिजन आपण 2 ते 2.5 तासात करू शकतो. नेक्स्ट, आता आपला पेपर 2 महत्त्वाचा सुरू होतो. यामध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत 80 मार्कांसाठी. तर बघा, भूगोल, सर्वप्रथम महाराष्ट्राचं भूगोल. आता इथे फक्त सरळ सरळ दिले आपल्याला महाराष्ट्राचं भूगोल. मी यासाठी तुम्हाला AB सौदी करायला सांगितलं होतं. यामध्ये बरेचसे मुद्दे आहे असे आहेत सौदीमध्ये. तर यामध्ये तुम्हाला रचनात्मक भूगोल हा करायचाच आहे. एका चॅप्टरमध्ये तो कव्हर होतो. यामध्येच रचनात्मक भूगोल, त्यानंतर रचनात्मक विभागही कव्हर होतं. त्यानंतर हवामान जो चॅप्टर आहे, हवामान व पर्जन्यमान, त्यामध्ये हवामान कंप्लीट होतं. पर्जन्यमान, तापमान हे कव्हर होतं. तर तुम्हाला हा मुद्दा जो आहे तो कंप्लीटच करायचा आहे. यामध्ये सोडायचं काही नाही आहे. मग तुम्ही वने, खनिजे यावर सगळ्यात जास्त फोकस करू शकता. कमी कंटेंटमध्ये ॲश्युरिटी आहे मार्कांची. GI GPS तुम्ही जर आत्तापर्यंत केलं असेल तर करा, अन्यथा नाही केलं तरी चालेल. आता जे आपल्या क्लासमध्ये होते त्यांना एक क्रिस्पी शॉर्ट नोट्स दिलेले आहेत, त्यामध्ये त्यांचं ते कव्हर होऊन जाते. नेक्स्ट मुद्दा आहे मानवी वसाहत. मानवी वसाहत हा पण चॅप्टर आहे AB सौदी महाराष्ट्राचं भूगोलमध्ये. 2 चॅप्टरमध्ये हा मुद्दा कव्हर झालेला आहे. ग्रामीण भागासाठी सेपरेट दिलेलं आहे त्यांनी आणि शहरी भागाचं सेपरेट दिलेलं आहे. तर त्यामध्ये आहेत बघा, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे, रचना इत्यादी दिलेलं आहे. मग समस्या हा काय प्रश्न सब्जेक्टिव्ह आहे, इथे करण्यासारखा नाही आहे. आपल्याला रिव्हिजन पहिल्या मुद्द्याची करायची यामध्ये आणि दुसऱ्या मुद्द्याची पण इतकी पण काही करायची गरज नाही, तो पण सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे. पहिला मुद्दा तेवढा व्यवस्थित करा. नेक्स्ट, पर्यटन. पर्यटनमध्ये सौदी सरांच्या बुकमध्ये महाराष्ट्राचं भूगोल यामध्ये शेवटी जे काही पर्यटन रिलेटेड मुद्दे दिलेले आहेत किंवा टेबल्स दिलेले आहेत ते तुम्ही करू शकता. मी आपल्या चॅनलवर फार तर पर्यटन रिलेटेड जे मुद्द्यांचे रिव्हिजनसाठी एक क्रिस्पी शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत त्या मी अपलोड करते, ज्या मी बॅचच्या मुलांसाठी बनवल्या होत्या, तर त्या तुम्ही बघून घेऊ शकता. यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये सामाजिक आर्थिक जागृती, यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला जितकं झेपतं आहे तितके सगळे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न करा, कारण हा खूप व्हास्ट टॉपिक आहे. याची प्रायोरिटी तशी आपण सेकंडलाच ठेवलेली आहे, मी ते नंतर सांगेनच तुम्हाला. परंतु तुमची आवड आणि तुमची कपॅसिटी या 2 गोष्टी लक्षात घेता तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाची रिव्हिजन करणार आहात, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला जर झेपत नसेल तर महाराष्ट्राच्या इतिहासाची रिव्हिजन करू नका, कारण त्याचा बाकीच्या सब्जेक्टवर बॅड इम्पॅक्ट किंवा बॅड इफेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना. राज्यघटना आणि राज्यशास्त्राशी रिलेटेड जे जे पॉईंट आहेत पेपर 2 मध्ये ते इतक्या छान पद्धतीने आपल्याला करायचे आहेत, कारण त्याचा फायदा आपल्याला पेपर 1 मध्ये पण होणार आहे. आणि इथे पेपर 2 मध्ये रिलेटिव्हली राज्यव्यवस्थे रिलेटेड पॉईंट बघता 40 पैकी मॅक्सिमम क्वेश्चन्स हे राज्यव्यवस्थेवर असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे घटना खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे. मी बॅच घेताना पण सांगितलं होतं की प्रत्येक मुद्द्याचं मुद्दे वाईज आपल्याला नोट्स काढायचे आहेत. मी नोट्स पण तशा प्रोव्हाइड केलेले आहेत, कंपॅरेटिव्ह चार्ट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ते जास्त युजफुल ठरणार आहेत तुम्हाला या स्टेजमध्ये. त्यामुळे यातला एकही आपल्याला पॉईंट सोडायचा नाही, सगळे करायचे आहेत. राजकीय यंत्रणा या बाबतीतही तसंच, हे सगळंच करायचं आहे. पुढे आता जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन. बॅच घेतानाही मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथे प्रायोरिटीने नागरी स्थानिक शासन करायचं आहे, कारण इथे नागरी स्थानिक शासन जे आहे ते एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे. नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, मुख्याधिकारी, कटक मंडळे वगैरे. 74वी घटनादुरुस्ती पण एक्सप्लिसिटली मेन्शन केलेली आहे. तसं 73वी मेन्शन केलेलं नाही आहे आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पण मेन्शन केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यावर एखादा प्रश्न जर आलाच तर एकपेक्षा जास्त नाही येऊ शकत आणि त्यासाठी तुम्हाला इतका मोठा कंटेंट वाचायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही हे नाही केलं तरी चालतंय. यामधलं फक्त नागरी स्थानिक शासन जे आहे ते फोकस करा, ते इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. पुढे निवडणूक प्रक्रिया. आता यामध्ये मुद्देवाईज आपण नोट्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये ठळक वैशिष्ट्य हा सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे, तरीही त्यामध्ये बरेचसे मुद्दे दिलेले आहेत. ते एकदा वाचून घ्या, सोपा आहे, त्याला काही जास्त पाठ करायची गरज नाही. प्रौढ मताधिकार हा एक्सप्लिसिटली दिलेला मुद्दा आहे. यासाठी कुठली घटना दुरुस्ती आहे, ती कधी झाली, इतकंच फक्त लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा मार्क देणारा मुद्दा आहे, तो व्यवस्थित करा. निवडणूक आयोग जे आहेत केंद्रीय आणि राज्य स्तरावरचे, हे पण मार्क देणारे मुद्दे आहेत. त्यांची नियुक्ती, त्यांची बडतर्फी, त्यांचे कार्य हे सगळं व्यवस्थित करा. यामध्ये मार्क येण्याचा हा मुद्दा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच राज्य निवडणूक आयोग जे आहे याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे, तो त्यामध्ये कव्हर होऊन जातो.
प्रशासनिक कायदा हा पण मुद्दा असा आहे जो मार्क देणार आहे 100%. यामध्ये फक्त 3 मुद्दे आहेत: न्यायाधिकरणे, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे आणि लोकसेवकांना संविधानिक संरक्षण. मी ज्या बॅचमध्ये नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामध्ये हे पूर्ण कव्हर होतं आहे. त्या नोट्स फक्त करा, त्याच्या बाहेर यावर प्रश्न विचारला जाणार नाही याची 100% गॅरंटी आहे. त्यामुळे हे व्यवस्थित करा. यानंतर कामगार कल्याण. कामगार कल्याणमध्ये बघा याची प्रायोरिटी तशी आपली लास्ट असणार आहे. फक्त ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या वाचा, बाकी याच्याशी रिलेटेड जास्त काही करायची गरज नाही आहे. एखादा प्रश्न यावर येऊ शकतो. न्यायमंडळ. न्यायमंडळाच्या बाबतीत पहा, हे राज्यव्यवस्थेचा भाग आहे. अगेन इट इज टॉप प्रायोरिटी. हे आपल्याला करायचंच आहे. कंपॅरेटिव्ह चार्टच्या फॉर्ममध्ये जर केलं, मी नोट्स प्रोव्हाइड केले त्या पद्धतीने, तर ते खूप चांगलं होईल आणि त्या नोट्स परत रिवाईज करायला पण क्रिस्पी आहे. यामध्ये लोकपाल, लोकायुक्त हे जास्त महत्त्वाचं आहे, ते तुम्ही करू शकता. बेसिकली राज्यव्यवस्थेच्या मुद्द्यांमधला आपल्याला एकही पॉईंट सोडायचा नाही आहे. पुढे हे 3 कायदे जे आहेत, RTI ॲक्ट, लोकसेवा हक्क अधिनियम आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, याचे व्हिडिओ आपण यूट्यूबवर पण टाकलेले आहेत. तर PYQचे एकदा रिव्हिजन करून घ्या, कायद्याचे एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या. यामध्ये तुम्हाला कुठले आर्टिकल्स आठवत नाहीत हे एका सेपरेट पेजवर लिहा, जेणेकरून तुम्ही आदल्या दिवशी ते वाचू शकता. यातला एकही मार्क जो आहे तो जाता कामा नये. कायद्यावरचे प्रश्न हे अजिबात किचकट नसतात, खूप सोपे असतात. त्यामुळे आपण जर इथे मार्क घालवले तर आपण बॅकफुटवर येणार आहे. आपण जे काही थोडे मुद्दे सोडून देणार आहोत ते कव्हरअप जर करायचं असेल तर कायदे, पॉलिटी यासारख्या मुद्द्यांना व्यवस्थित फोकस केला पाहिजे आणि तिथले 100% मार्क घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. आता हे अगेन लास्ट प्रायोरिटीमध्ये जातं. त्यातही यामध्ये मीडिया लॅब, एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्रे याबद्दल जे पॉईंट वाईज मी नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करा. बाकी वरच्या मुद्द्यांमध्ये विचारण्यासारखे प्रश्न कमी आहेत आणि जरी विचारले तरी ते सर्वांना सोडवता येतील याची अजिबात शक्यता नाही आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ते जर केलं नसेल तर आता या स्टेजला करू नका. हे जे ऑब्जेक्टिव्ह पॉईंट दिलेले आहेत खाली ते मात्र एकदम व्यवस्थित करा. त्यातही बरंचसं होतं कवर. आता इकॉनॉमिक्सचे जे मुद्दे आहेत नंबर 16 आणि 17, आर्थिक सुधारणा कायदे आणि सार्वजनिक वित्त, हे मात्र आपल्याला एकदम व्यवस्थित करायचं. यामध्ये कमी कंटेंट करावा लागतो आणि ज्या अर्थी त्यांनी इतक्या डिटेल्समध्ये मुद्दे दिलेले आहेत त्या अर्थी त्यावर प्रश्न जास्त विचारण्याची पण त्यांची टेंडन्सी असू शकते, आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे यामधला एकही मुद्दा जो आहे तो आपल्याला सोडायचा नाही आहे. सार्वजनिक वित्तमध्ये पण तसंच. याचा फायदा तुम्हाला पेपर 1मध्ये पण होणार आहे. त्यामुळे तुम्ही हे केलंच पाहिजे. मग यामध्ये पण बँकिंगवर त्यातही तुम्ही फोकस थोडाफार कमी केला तरी चालतो, कारण बँकिंग आणि सहकार हा चॅप्टर खूप मोठा आहे. RBI करू शकता तुम्ही, परंतु बँकिंग आणि सहकार त्यातही सहकारही करू शकता. पण बँकिंग हा चॅप्टर खूप व्हास्ट आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्स खूप आहेत, खूप फॅक्ट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जर वेळेने परमिट केलं तरच तुम्ही बँकिंग हा चॅप्टर करा आणि आधी केला असेल तरच करा. आत्ता नव्याने करू नका, सोडून दिला तरी चालू शकतो. आता प्रायोरिटी ठरवताना बघा काय करायचं. सगळ्यात आधी मी पेपर 1ची प्रायोरिटी सांगते तुम्हाला. पेपर 1मध्ये टॉप प्रायोरिटी ही मराठी आणि इंग्लिशला असली पाहिजे. सेम प्रायोरिटी असली पाहिजे दोन्हीला. सगळ्यात आधी तुम्ही मराठी आणि इंग्लिश करणार आहात पेपर 1मध्ये, कारण यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न आणि 60 मार्क जे आहेत ते कवर होतात. त्यामुळे यांना अजिबात सोडायचं नाही. यांच्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर पाहिजे तुमच्या, जेणेकरून त्या तुम्ही 1-2 दिवस आधी वाचू शकता. यानंतर सेकंड प्रायोरिटी असणार आहे मॅथ्स, बुद्धिमापन चाचणी किंवा रिझनिंग. तर यालासुद्धा 15 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्कांसाठी या एका मुद्द्यावर. इथे तुम्ही रोज थोडा वेळ जो आहे 1 ते 2 तास हा बुद्धिमापनच्या रिव्हिजनसाठी किंवा प्रॅक्टिससाठी राखून ठेवू शकता, कारण तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याशिवाय तुम्हाला ऐनवेळी एक्झाम्पल सॉल्वही करता येणार नाहीत. आणि तिसरी प्रायोरिटी जी आहे ती असायला पाहिजे सामान्य ज्ञानची. आता यामध्ये तिसरी प्रायोरिटी का बरं सामान्य ज्ञान? कारण यातले बरेचसे मुद्दे तर आपले पेपर 2मध्ये कव्हर होणार आहेत. त्यामुळे इथे आपल्याला सेपरेटली करायची गरज नाही. फक्त अर्थव्यवस्थेतलं आयात निर्यातीचं व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर चालू घडामोडी आणि पर्यावरण, हे 3च मुद्दे असे आहेत जे पेपर 2मध्ये कव्हर होत नाहीत. तेच फक्त करायचे, त्यामुळे याला तिसरी प्रायोरिटी आहे. तसं बघायला गेलं तर खूप मोठा मुद्दा वाटतो, पण आपण त्यामधून जर पेपर 1मध्ये कॉमन असणारे मुद्दे बाजूला काढले तर या मुद्द्यामध्ये खूप कमी पॉईंट आहेत. पर्यावरण, त्यानंतर आयात निर्यात आणि अजून एक मुद्दा, हे 3च मुद्दे यामध्ये येतात. पुढे रिव्हर्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर आता बघा, सॉरी माझं पेपर 2चं प्रायोरिटी सांगायची राहिली आहे. तर आता आधी आपण पेपर 2ची प्रायोरिटी बघूया. पेपर 2मध्ये पहिली प्रायोरिटी ही राज्यव्यवस्थे रिलेटेड मुद्द्यांना द्यायची. आता राज्यव्यवस्था रिलेटेड मुद्दे कोणते कोणते आहेत? तर मुद्दा क्रमांक 5, 6, 7, 8, 9 आणि 11 हे मुद्दे आपल्याला टॉप प्रायोरिटीने करायचे. सेकंड प्रायोरिटी द्यायची आहे कायद्यांना.
याचे आहेत 12, 13 आणि 14 हे 3 कायद्याचे मुद्दे आहेत. थर्ड प्रायोरिटी द्यायची आपल्याला अर्थव्यवस्थेला, मुद्दा क्रमांक 16, 17. फोर्थ प्रायोरिटी द्यायची आपल्याला भूगोल, मुद्दा क्रमांक 1, 2 आणि 3. त्यानंतर 5वी प्रायोरिटी असणार आहे आपली इतिहासाला, मुद्दा क्रमांक 4 आणि 6वी प्रायोरिटी असणार आहे आपल्याला कम्प्युटर आणि कामगार म्हणजे मुद्दा क्रमांक 10 आणि 15. तर अशा पद्धतीने तुम्हाला यांची प्रायोरिटी जी आहे ती ठरवायची आहे. रिव्हर्स स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर पहिली गोष्ट आपली एक्झामची डेट. समजा आता मी तुमची एक्झाम 25ला आहे असं गृहीत धरून सांगते, तर कोणाची 26ला असू शकते, कोणाची 27ला असू शकते, तर तुम्ही त्यानुसार ते बदलायचं आहे. आता समजा माझी एक्झाम 25ला असते, तर मी काय केलं असतं, 25ला मी सकाळी व्यवस्थित शांत डोक्याने गेले असते, 25ला सकाळी काहीही वाचायचं नाही, डायरेक्ट एक्झामला जाऊन बसायचं आहे. मग 24ला मी काय केलं असतं, तर मग अशी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगताना जे पेजेसमध्ये लिहायला सांगितलं होतं की तुम्हाला हे आठवत नाही किंवा हा मुद्दा तुम्हाला टफ वाटतो, हे जे प्रत्येक सब्जेक्टचं पेज करायला सांगितलं होतं, याची मी 24 तारखेला 2 रीडिंग केल्या असत्या आणि त्याला शेवटचे 24 तारखेचे म्हणजे त्या दिवसाचे 5 ते 6 तास खूप झाले. मग सकाळी काय केलं असतं मी तर सकाळी मी लँग्वेजचं रिव्हिजन केलं असतं आणि जर मला वेळ मिळाला असता तर पॉलिटीचं रिव्हिजन केलं असतं. मग मी 23 तारखेला काय केलं असतं, 24 तारखेला मी लँग्वेजचं रिव्हिजन करणार आहे आणि जे अवघड मुद्दे आहेत सगळ्या सब्जेक्टचे त्याचं रिव्हिजन करणार आहे. त्यामुळे मी 23 तारखेला पॉलिटीचं रिव्हिजन केलं असतं. बुद्धिमापन तर तुम्हाला रोजच करायचं आहे, त्यामुळे त्याचं इथं मी सेपरेटली सांगत नाही. मी 23 तारखेला पॉलिटीचं रिव्हिजन केलं असतं आणि कायद्याचं रिव्हिजन केलं असतं. मग तुम्हाला पॉलिटी, कायद्याचं रिव्हिजन हे अर्ध्या दिवसात आरामात होऊ शकतं. उरलेल्या अर्ध्या दिवसात मी अर्थव्यवस्था आणि भूगोलचं रिव्हिजन केलं असतं, कारण ते आपले टॉप प्रायोरिटी आहेत. त्यानंतर 22 तारखेला मी कम्प्युटर, कामगार, इतिहास हे वाचून घेतलं असतं आणि शिवाय सामान्य ज्ञानमधले जे एक्स्ट्राचे मुद्दे आहेत जे पेपर 2मध्ये कव्हर होत नाहीत ते मी इथे करून घेतले असते. हे झालं माझं 3 ते 4 दिवसाचं नियोजन, म्हणजे 24, 23 आणि 22 या 3 दिवसाच्या नियोजनामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन होतं आणि शिवाय शेवटच्या दिवशी 2 फास्ट रिव्हिजनही होत आहेत प्रायोरिटी वाईज. आणि हेच तुम्हाला आधीही फॉलो करायचं आहे, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ 3 दिवस आधी जरी पाहिला तरी तुम्हाला एक दिशा मिळून जाते, एक कॉन्फिडन्स मिळून जातो. हाच फक्त उद्देश आहे माझा. तुम्हाला या व्यतिरिक्तही अजून काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामच्या पर्सनल कॉन्टॅक्टची लिंक आहे, त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. ज्यांच्या क्वेरीज व्हॅलिड आहेत त्यांनाच फक्त रिप्लाय केले जातील आणि या स्टेजला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टी प्रायोरिटीच्या तुमच्या असल्या पाहिजेत, अशा सिन्सिअर क्वेरीज फक्त असावेत अशी मी अपेक्षा करते. तुम्ही भावी करनिर्धारण अधिकारी होणार आहात, ते तुम्ही स्वप्न बघत आहात, त्यामुळे तुमच्या क्वेरीज विचारताना सुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही विचाराल अशी मी आशा बाळगते आणि त्याच पद्धतीच्या क्वेरींना रिप्लाय केलं जाईल. धन्यवाद.